जालन्यामध्ये देशी आणि विदेशी दारूच्या तब्बल 19,960 रुपये किमतीच्या 171 बाटल्या जप्त करण्यात आल्यात। जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर जालना शहरात दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या 3 पथकांनी शहरातील 3 वेगवेगळ्या भागांमध्ये ही कारवाई केली। जळगावमध्ये तरुणाच्या हत्येची घटना घडली आहे। जुन्या वादातून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे। हेमंत सोनवणे असं या मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी रोहित लोणारी या आरोपीला अटक केली। तर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाद विकोपाला गेल्यामुळे तरुणाच्या पोटात चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता। रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला। वर्ध्यामध्ये चमत्कार करून पायाचा आजार बरा करण्याच्या बहाण्यानं भोंदू बाबानं 55,000ची फसवणूक केली। महिलेने सतर्कता दाखवत याविषयी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली। महिलेनं डायल 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली होती। वर्धा शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सलाउद्दीन हफीज, अजीजन हफीज, सायरा बानो या तिघांना बेड्या ठोकल्या असून ते सर्व राजस्थानचे रहिवासी असल्याची माहिती आहे। शिर्डी आणि शनी शिंगणापूरकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। रात्रीच्या वेळी ही टोळी भाविकांना वाटेत अडवून शस्त्राच्या धाकाने लुटत होती। गुन्हे शाखेच्या पथकानं 7 जणांना अटक करून लाखोंचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय। साई मंदिराच्या 2 कर्मचाऱ्यांची चोरीच्या उद्देशानं निर्घृण हत्या झाली होती आणि त्यानंतर गुन्हे शाखेनं 4 दिवसात तब्बल 5 गावठी कट्ट्यांसह 4 अटक केली होती। त्या कारवाईला 2 दिवस उलटले असतानाच आता भाविकांना लुटणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून हत्यारं सुद्धा जप्त करण्यात पोलिसांना यश आलं। अकोल्यामध्ये ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। या प्रकरणी 33 जणांना अटक करून 28 लाखांच्या पेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अकोला LCBच्या पथकानं ही मोठी कारवाई केली। नांदेडच्या वजीराबाद परिसरातून पोलिसांनी तब्बल 1,06,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय। या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय आणि तपासाला सुरुवात केली। जिल्हा न्यायालयाच्या मागे गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। उल्हासनगर क्राईम ब्रांचनं 2 सराईत चोरट्यांना अटक केली। या चोरट्यांवर 12 पेक्षा अधिक पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे। पोलीस कारवाईत चोरीची रिक्षा जप्त करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यातील काशीपूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक कायम मद्यधुंद अवस्थेत असल्याची तसंच तो शिकवत नसल्याची तक्रार पालकांनी केली होती। त्यामुळे नव्यानं 2 शिक्षकांची नियुक्तीची मागणी आणि मद्यधुंद शिक्षकावर कारवाईची मागणीही पालकांनी केली आहे। तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही पालकांकडून देण्यात आला। जालन्यामध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले। या कारवाईमध्ये 9,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणातील अधिकचा तपास पोलिसांकडून केला जातो।